होत राहते आई तुझे राहते आई तुझे नाते चुकलं तुझं बाळाई चुकलं तुझं बाळाई रडत दाई दाई ग रडत दाई दाई ग माझी आई ग ही न माझी आई ही न माझी आई ग ही न माझी आई
बापाचं महत्व जरा आवाज येतो हॅलो हॅलो असं आला पाहिजे हॅलो 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 तर आई बापाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काय असतं ते आई बाप असताना समजत नाही ते गेल्यानंतर आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर ती वेळ असू द्या आई बाप असू द्या कोणी असू द्या वेळ गेल्यानंतर आपल्याला त्याचं महत्व कळतं तर अशा प्रकारे हे झालं आईचं नातं तर लेकीचं नातं आणि आईचं नातं कसं असतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हा लेक नांदायला जाते तेव्हा दुःख आई त्याच्या सगळ्या परिवाराला होतं पण ते दुःख लेक कसं सादर करते हे तुम्हाला या गाण्यातून सेवा करण्याचा प्रयत्न करतो ज्या लेकीला तळहाताच्या पोळाप्रमाणे जपलं जातं ती लेक एक दिवशी लोकांच्या घरी जे परक्याच्या जात असते त्यावेळी आई काय म्हणते लेक काय म्हणते आणि रत्ना सारकी जतन केली आणि रत्ना सारकी जतन केली आणि चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझी उडून गेली रत्न सारखी चिमणी माझी त्यावेळी सर्वात दुःख आईला होत कारण लेक जेव्हा घरामध्ये असते तेव्हा आईला एक आधार असतो पण ती जेव्हा लेक नांदायला जाते तेव्हा आईला दुःख आणि तिचे अश्रू अनावर होतात तेव्हा ती लेक काय म्हणते माझी आई रडती माझी आई रडती दुःख आपल्याला कधी दिसत नाही कारण बाप आपलं दुःख कधी आपल्या डोळ्यामध्ये दाखवत नाही कारण बाप आपलं दुःख सगळं मनामध्ये साठवून ठेवत असतो आणि जी आई 9 महिने आपल्या उदरामध्ये बाळाला वाढवते प्रसूतीच्या काळात येऊन 9 महिन्यानंतर त्याला जन्म देते म्हणजे तो आईचा पुनर्जन्मच असतो पण त्या गोष्टीच आजकालच्या मुलांना काही वाटत नाही आजकालची मुलं म्हणजे आई बापाला लग्न झालं की आई बापाला अडगळीच्या खोलीत टाकतात अडगळीची वस्तू समजतात ही सत्य परिस्थिती आहे ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे
त्यासाठी आम्ही या गोंधळाच्या निमित्तानं सर्वांना एक चांगला संदेश देत आहे. मी तुमचा मुलगा भाऊ या नात्याने सांगत आहे. माझी कळकळीची विनंती आहे, हे कुठंतरी बदललं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरापासून स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. अरे बापाचं दुःख कधी दिसत नाही. बाप दुःख आपलं साठवणीवर असतो. बापाच्या खांद्यावर अख्ख्या कुटुंबाचा बोज असतो, कुटुंबाचा भार असतो. पण जेव्हा लेक नांदायला जाते तेव्हा त्या बापाला सुद्धा अश्रू अनावर होतात, दुःख अनावर होतं. पण बाप एका ठिकाणी रडतो, तू कुठं? माझा बाप रडतो, मदल काळी दताल सोडून, मदल काळी दताल सोडून चिमणे माझी ओढून गेली, चिमणे माझी ओढून गेली, चिमणे माझी ओढून गेली, माझी ओढून गेली. मदल काळी दताल सोडून आई बाप, आपले आई बापाचे कष्ट आठवा. त्यांनी वाढवायला, तुम्हाला घडवायला जे काय आतापर्यंत कष्टाचे दिवस काढले ते मुलांना कधीच दिसत नाही. या गाण्या निमित्तानं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक वेळी गरीब कुटुंबामध्ये एक शेतकऱ्याचं कुटुंब होतं. शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई मुलाची परीक्षा घेत होती. आणि मुलाची परीक्षा घेत असताना आई म्हणत होती, बाळा आता माझं वय झालं, आता माझं वय झालं, मी आजारी पडते, मला आता काही दिसत नाही. आणि तो मुलगा काय म्हणतो, आई तू घाबरू नकोस, मी यावेळी आपल्या शेतामध्ये चांगलं पीक घेतलेलं आहे, चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. त्या पैशातून मी तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन चांगल्या दवाखान्यामध्ये करेन. मग आई म्हणते, अरे चांगल्या दवाखान्यात पण माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही तर तू काय करशील? तर ते काय म्हणतो, आई घाबरू नकोस, मी माझे सगळे संपत्ती विकेन, मी स्वतःला विकेन, पण तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करेन. त्या आईला दुःख अनावर होतात. आणि ती आई काय म्हणते, धन्य माझी खुश झाली की तुझ्यासारखे लेकरू माझ्या पोटाला आले. आताची लेकरं तशी नाहीये. मग आई म्हणते, बाळा मी तुझी परीक्षा घेत होते आणि त्या परीक्षेमध्ये तू पास झाला. तर ते बाळ काय म्हणतं आपल्या आईला, आई जसं तू माझी परीक्षा घेत होते तसं मी तुला म्हणतो, आई जर माझे डोळे खराब झाले तर तू माझ्यासाठी काय करशील? तर सगळ्यात सुंदर उत्तर त्या आईनं दिलं. त्या आईनं दिलेलं उत्तर असं त्या मुलाला भावलं. आई म्हणली, बाळा मी तुला कुठल्या दवाखान्यात नेणार नाही, मी कोणतंही गोष्ट विकणार नाही. आई म्हणली, तुझे जर डोळे खराब झाले तर माझे डोळे मी काढून तुला देईन. हे फक्त जगात आईच करू शकते. म्हणून आई म्हणजे दोनच शब्द आहे, आ आणि ई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता आलं नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. अरे आई म्हणजे हा म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे कोण असते? लंगड्याचा पाय असते, दुधावरची चाय असते, वासराची गाय असते, म्हणजे आई असते. आणि आई आणि बा आपल्या लेकरांना वाढवण्यासाठी जे कष्ट करतात त्या कष्टाला मुलांनी ते कष्ट जाणलं पाहिजे. हीच माझी कळकळीची विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मग त्या लेकीला आईचं दुःख कळालं, बापाचं दुःख कळालं आणि